जय श्रीराम मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मग काय जावंय बापू, आजपासून अधिक महिना सुरू झालाय म्हणे, धोंड्याचा महिना. मग काय वाण बिण लुटायचं, काय किती लुटायचं? पण मोदी साहेबांनी सांगितलंय बरं का, 1 वर्ष तरी सोनं खरेदी करायचं नाही, अनावश्यक प्रवास टाळायचा, कुरिअर जरी पाठवायचं असलं तरी रेल्वेनी पाठवायचं. आपण काय मोदी साहेबांचं ऐकतो, शेवटी ते राष्ट्रहितासाठी आहे की नाही. मग आता जे स्थानिक जावई आहेत ना, त्यांना ठीक आहे, त्यांना काहीतरी वाणबिण मिळेल. पण बाहेर गावी राहणाऱ्या जावयांचं काय? सॉरी सॉरी जावई बापू, मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. यावेळी मला एक गाणं आठवते बरं का, मुकेश साहेबांचं. आणि हे बघा, कसं आहे, तुम्हाला एक सोन्यासारखी मुलगी आईवडिलांनी दिलेली आहे, हो की नाही? मग सोन्यासारखी मुलगी आहे, तिला सोन्यासारखं सांभाळायचं, हेच अधिक महिन्याचं वाण असं समजा. एक मुकेश साहेबांचं गाणं आठवलं मला, नॉन फिल्मी गीत आहे आणि गीतकार आहेत मधुकर राजस्थानी. त्याचे शब्द असे आहेत, जिनके हृदय श्री राम बसे, वो और का नाम लियो ना लियो. आता एक मधल्या कडव्यातलं एक शेवटचं वाक्य त्यांचं असं आहे, जिन कन्या धन को दान दियो, वो और को दान दियो ना दियो. आली का पंचायत जावई बापू? कन्याधन म्हणजे धन दिलेलं आहे तुम्हाला, आता काय करायचंय वाण? शेवटी मोदी साहेबांनी सांगितलंय हो, 1 वर्ष तरी सोनं टाळायचं, सोनं घेणं टाळा. सॉरी जावई बापू. जय श्रीराम.